सुप्रभात. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज मंगळवार 1 डिसेंबर 2020 म्हणजे भारतीय सौर 10 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942 कार्तिक महिना कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथी. आजचा विचार: जोपर्यंत तुम्ही अयशस्वी आहात तोपर्यंत तुमचे शब्द निरर्थक असतात. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तेच शब्द सुविचार बनतात. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. सत्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नये. नमस्कार. बृहत्तर भारतातील शक्तीची रूपे या मालिकेच्या 4थ्या भागात आपले स्वागत आहे. तुळजापूरची देवी तुळजाभवानी ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामधील अनेकांची कुलदेवता आहे. आपल्या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असणाऱ्या देवी तुळजाभवानीचा भक्त परिवार खूप मोठा आहे. परंतु या तुळजाभवानीचे भक्त भारताबाहेर नेपाळमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. इतकेच नव्हे तर नेपाळमध्ये तिची मंदिरे आहेत. तिथे तिची अगदी सागरसंगीत पूजा देखील केली जाते. असे म्हटले तर गडहिंग्लजची देवी हिंगुळजा हिचे मूळ स्थान बलुचिस्तान प्रांतात म्हणजे पूर्वीच्या बृहत्तर भारतात आणि आताच्या पाकिस्तानमध्ये आहे. आणि आजही तेथील हिंदू या शक्तिपीठाचे प्रसंगी प्राणपणाला लावून रक्षण करीत आहेत, पूजाअर्चा करीत आहेत. हे किती जणांना माहिती आहे? शक्तीच्या ज्या 2 रूपांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली भारतीय राजे आणि सैन्याबरोबर भारताबाहेर गेली, तर दुसरी आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे भारतात स्थलांतरित झालेल्या आपल्या देशबांधवांबरोबर भारतात आली. आपण आज या दोन्ही देवींच्या भारताबाहेरील प्रतिमेबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. देवी तुळजाभवानीची कथा खरं म्हणजे दक्षिणेतल्या एका राजाची कथा आहे. चालुक्य वंशाशी संबंधित या राजाने नेपाळमध्ये सत्ता स्थापन केली तेव्हा तुळजाभवानीची प्रतिमा आपल्यासोबत नेली आणि तिची मंदिरे बांधून पूजेची प्रथाही तिथे सुरू केली. आज नेपाळमध्ये देगू तलेजू भवानीची 3 मुख्य मंदिरे काठमांडू, पाटण आणि भक्तपूर या ठिकाणी आहेत. या मंदिरांविषयी आणि ती स्थापन करणाऱ्या राजा नान्य देवाविषयी 2 सिद्धांत विद्वानांमध्ये प्रचलित आहेत. पहिल्या सिद्धांताप्रमाणे 10व्या शतकामध्ये नान्यदेव नावाच्या राज्यकर्त्याने बंगालच्या सेनवंशीय राजाला पराभूत करून उत्तर बिहारमधून हद्दपार केले आणि कर्नाट किंवा कर्नाटक वंशाची स्थापना केली. राजा नान्यदेव आणि त्याच्या इतिहासाविषयी तसेच तो कोठून आला याची फारशी माहिती नाही, पण त्याची राजधानी सध्याच्या दक्षिण नेपाळमध्ये असलेल्या सिमरानगढ येथे होती. त्याच्या वंशजांनी इसवी सन 1326 पर्यंत म्हणजे सुमारे 230 वर्षे राज्य केले. त्यांनीच भवानी मातेची मंदिरे उत्तर बिहार आणि नेपाळमध्ये बांधली. परंतु पुढे गियासुद्दीन तुघलकच्या सैन्याने सिमरनगड जिंकला आणि तेथील राजाला हरिसिंग देवाला नेपाळच्या डोंगराळ प्रदेशात पळून जाण्यास भाग पाडले. R.C. मुजुमदार यांच्यासारख्या काही इतिहासकारांच्या मते उत्तर बिहारमधील कर्नाटक राजवंशाचा उदय 11व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या कल्याणी चालुक्य राजे सोमेश्वर प्रथम आणि विक्रमादित्य 6वा यांच्या आक्रमणांशी जोडलेला असावा. कर्नाटकातील कल्याणी म्हणजे आताचे बसव कल्याण येथून राज्य करणारे हे कल्याणी चालुक्य, ज्यांना पश्चिमी चालुक्य देखील म्हणतात, त्यांनी तामिळनाडूपासून बंगालच्या पश्चिम सीमेपर्यंतच्या विस्तृत क्षेत्रावर नियंत्रण स्थापित केले होते. नेपाळमधील राजवंशांचा इतिहास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाषा वंशावलीमध्ये काही मनोरंजक संदर्भ सापडतात. उदाहरणार्थ, या वंशावळ्यांनुसार या कर्नाट राजांचे मूळ घर कोकण देश होते आणि ते उत्तरेकडे जाण्यापूर्वी चंद्रभागा नदीच्या काठावर स्थायिक झाले होते. चंद्रभागा नदी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून वाहते आणि तुळजापूर देखील सोलापूर जिल्ह्यातच आहे. दुर्दैवाने मुसलमानी आक्रमकांच्या हल्ल्यात तुळजापूरमधील देवीचे मंदिर अनेक वेळेला नष्ट केले गेले आणि त्यात मंदिराचा भूतकाळ आणि महत्त्वाचे संदर्भही नष्ट झाले. 14व्या शतकाच्या अखेरीस नेपाळमधील राजा जयस्थिती मल्ल याने नेपाळमध्ये शरण घेतलेल्या शेवटच्या कर्नाटक वंशीय शासक हरिसिंह देवाच्या नातीशी विवाह केला.
अशा प्रकारे मल्लवंश कर्नाट वंशाशी जोडला गेल्यापासून मल्लराजांनी नान्य देवांना त्यांचा मूळ पुरुष मानायला सुरुवात केली. तसेच देगू तलेजू भवानी देवीची संरक्षक देवी म्हणून उपासना करण्यासही सुरुवात केली. पुढील काळात काठमांडू खोऱ्यातील देवीची भक्ती इतकी प्रबळ झाली की गोरखा शासकांच्या काळात सुद्धा राजा पृथ्वी विक्रम शहा यांनी देवीची पूजा अर्चा चालूच ठेवली. या राजवंशांव्यतिरिक्त प्राचीन काळापासून काठमांडू खोऱ्यात राहणाऱ्या नेवार जनजातीच्या लोकांची सुद्धा देवी भवानी ही मुख्य उपास्य देवता आहे. नेपाळमधील तलेजू भवानीच्या 3 मंदिरांपैकी सर्वात जुने मंदिर भक्तपुरात आहे. हे मंदिर इसवी सन 1550च्या आसपास राजा महेंद्र मल्लाच्या कारकिर्दीत बांधण्यात आले होते. हे एक तांत्रिक मंदिर असून त्यामध्ये देवीची सुवर्ण प्रतिमा आणि राजा हरिसिंह देवाने नेपाळला आणलेले देवीचे मूळ यंत्र यांची पूजा केली जाते. विशेष म्हणजे वर्षभर भाविकांसाठी खुले असणारे हे एकमेव मंदिर आहे. काठमांडूमधील मंदिर भाविकांसाठी वर्षातून फक्त एकदा उघडले जाते, तर पाटणमधील मंदिरात केवळ पुजारी जाऊ शकतात. नेपाळमध्ये देवीची पूजा तांत्रिक उपासना पद्धतीने केली जाते. या तलेजू भवानीप्रमाणे बृहत्तर भारतात इतरही ठिकाणी शक्तीची उपासना प्राचीन काळापासून केली जात होती. त्यापैकी काही स्थाने आजही भक्तांनी गजबजलेली आहेत. देवीची 51 शक्तिपीठे हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जातात. ही पीठे केवळ भारतातच नव्हे तर बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, तिबेट आणि श्रीलंका अशा बृहत्तर भारतात विखुरलेली आहेत. यापैकी 42 स्थाने भारतात, 1 तिबेटमध्ये, 1 श्रीलंका, 2 नेपाळ, 4 बांगलादेश आणि 1 पाकिस्तानमध्ये आहे. बलुचिस्तानमधील हिंगुळा किंवा हिंगुळजा देवीचे मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. देवी सतीचे शीर जिथे पडले तिथे हे स्थान निर्माण झाले अशी आख्यायिका आहे. जम्मूजवळील वैष्णोदेवीचे मंदिर जसे गुहेत आहे, त्याचप्रमाणे हिंगुळजा देवी बलुचिस्तानमधील लसबेला जिल्ह्यात हिंगोळ नदीच्या काठी एका गुहेमध्ये वसलेली आहे. कराचीपासून वायव्येला सुमारे 250 किलोमीटर अंतरावर मकरान टेकड्यांच्या परिसरात सिंधू सागराजवळ किनाऱ्यापासून सुमारे 19 किलोमीटर आत हे देवस्थान आहे. हे शक्तिपीठ पाकिस्तानमधील सर्वात मोठे हिंदू तीर्थस्थान आहे. येथील मूर्ती मातीच्या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या वेदिकेवर स्वयंभू प्रकट झाली असून शेंदूर चर्चित तांदळा रूपात आहे. शेंदूर लेपित असल्यामुळे या देवीचे नाव हिंगुळजा पडले असावे, कारण संस्कृतमध्ये हिंगुळ म्हणजे कुंकू किंवा शेंदूर. दरवर्षी एप्रिल महिन्यात हिंगलाज यात्रा नावाने देवीचा वार्षिकोत्सव साजरा होतो. 4 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये सुमारे 40,000 पेक्षा जास्त भाविक देवीचे दर्शन घ्यायला येतात. नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसात पाकिस्तान तसेच भारतातील अनेक भक्त हिंगलाज मातेच्या दरबारात पोहोचतात आणि मनोरथ सिद्धीसाठी देवीला साकडे घालतात. येथील मुसलमान समुदायाची देखील हिंगलाज मातेवर श्रद्धा आहे. देवीला ते नानी किंवा नानी बीबी म्हणून संबोधतात आणि नानी की हज म्हणून तिच्या दर्शनासाठी यात्राही करतात. देवीला लाल कापड, अगरबत्ती, मेणबत्त्या, अत्तर इत्यादी अर्पण करण्याची परंपरा या लोकांमध्ये आहे. हा मुस्लिम समुदाय मूळचा हिंदू धर्मीय समूह असावा आणि धर्मांतरित झाल्यानंतरही हिंगलाज देवीची पूजा करण्याची परंपरा त्यांच्यामध्ये सुरूच राहिली असावी. त्यायोगे ही देवी हिंदू आणि मुस्लिमांची संयुक्त देवता आहे. प्राचीन काळापासून अनेक महनीय व्यक्तींनी देवीचे दर्शन घेतल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत. भगवान परशुराम, भगवान श्रीराम, श्री गोरखनाथ तसेच गुरु नानक देव सुद्धा हिंगुळजा मातेच्या दर्शनासाठी आल्याच्या कथा भाविक सांगतात. भगवान परशुरामांच्या क्रोधापासून वाचवण्याची विनंती घेऊन आलेल्या 10 क्षत्रियांचे रक्षण देवीने केले म्हणून ती क्षत्रिय कुळे हिंगलाज मातेला आपली कुलदेवता मानतात. सिंध राजस्थानमधील खत्री आणि भावसार समुदायाची ती कुलदेवी आहे. व्यापार आणि राजकीय अशा दोन्ही कारणांनी या समुदायांचे लोक जिथे जिथे स्थलांतरित झाले त्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी हिंगुळजा देवीची मंदिरे बांधली. भारतात राजस्थान आणि गुजरातमध्ये देवीची पुष्कळ मंदिरे पाहावयास मिळतात. हिंगलाजगड हे त्यातील एक प्रमुख ठिकाण आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कोल्हापूर जिल्ह्यात दक्षिणेला गडहिंग्लज नावाचे एक गाव आहे. हिंगुळा देवीचा गड म्हणून गडहिंग्लज अशी गावाच्या नावाची व्युत्पत्ती सांगतात.
गावात एका छोट्याशा टेकडीवर हिंगुळजा देवीचे मंदिर आहे आणि इथे तिला गुड्डाई देवी असेही म्हटले जाते. येथे तिची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती आहे. चतुर्भुज मूर्तीच्या हातात कमलपुष्प, मशाल आणि खड्ग असून एक हात वरद मुद्रेत आहे. हिंगाचा व्यापार करणाऱ्या बलूच व्यापारी लोकांबरोबर ही देवी इथे आली अशी स्थानिक समजूत आहे. ही मंडळी व्यापाराच्या निमित्ताने जिथे जिथे गेली तिथे देवीची मंदिरे त्यांनी उभारली. धाराशिव जिल्ह्यात तेर अथवा तगर हे सातवाहनकालीन प्रसिद्ध व्यापारी केंद्र आहे. येथेही देवीचे एक मंदिर आहे. मूळचे क्षत्रिय असले तरीही कालांतराने कलाकार किंवा व्यापारी बनलेल्या बलूच समुदायांबरोबर दुर्गेचे रूप असणारी हिंगुळा देवी देखील नवनवीन ठिकाणी पोहोचली आणि तिची अनेक ठाणी निर्माण झाली. जैसलमेरजवळ भारत पाकिस्तान सीमेपाशी असणाऱ्या तनोट मातेश्वरी देवीलाही तिचा अवतार मानले जाते. तर कर्नाटकात गुलबर्गा येथे तिला चंदला परमेश्वरी म्हणतात. शिवाच्या शक्तीची अनेक नावे आहेत. कधी ती भवानी नावाने ओळखली जाते, तर कधी पार्वती, तर कधी सती. गेली शेकडो वर्षे या प्रत्येक रूपात हिंदू तिची पूजा करत आले आहेत. शक्तीच्या अनोख्या रूपांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न आपण ह्या मालिकेद्वारे करीत आहोत. नवीन माहितीसह पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत मी शलाका गोटखिंडीकर आपला निरोप घेते. धन्यवाद.